हॅलो ऑल, वेलकम बॅक. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इंडियामध्ये किंवा बाहेर राईट टू डिस्कनेक्ट कुठे हा लॉ इम्प्लिमेंट आहे ते आपल्याला आज बघणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ मी घेऊन येत असतो. सो गणपतीचा सीझन चालू आहे. सो होमटाऊनला आहे. सो गणपती बाप्पा मोरया. चलो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करू. सो एक न्यू लॉ आताच इंट्रोड्यूस झाला आहे, राईट टू डिस्कनेक्ट, आणि आय टीमध्ये हा खूप पॉप्युलर आहे आणि खूप त्याची चर्चा चालू आहे. ॲक्च्युली हा राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय, आणि त्याचे दोन दोन पार्ट, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. कोणी ॲक्सेप्ट केलाय आणि कोणी त्याला ॲक्सेप्ट पण नाही केलं, त्याला डिफेंड करायचा प्रयत्न करताय. ओके, सो राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही ऑफिस टायमिंग आहे 9 to 5, सो 9 to 5 नंतर जर तुम्ही ऑफिस मेल चेक करत असाल किंवा तुम्हाला कोण फोर्सफुली तुम्हाला मॅनेजर कॉल करतो, मेसेज करतो, मेल करतो, आणि ऑफिसच्या टायमिंग नंतर जर तुम्ही रिप्लाय देत नाहीयेत किंवा तुम्ही देणार म्हणजे जर तुम्हाला द्यायला फोर्स करत असेल तर तुम्ही त्यावरती ॲक्शन घेऊ शकता. ओके, सो त्यालाच राईट टू डिस्कनेक्ट आपण म्हणू शकतो. कारण का आय टीमध्ये काय झालंय ना, वर्कलोड खूप झालंय. आणि असं नाही की वर्कलोड, पण असं स्ट्रेस, रात्री रात्री 12-12, 1-1, 2-2, कधी नाईट नाईट निघून जाते, कधी प्रोडक्शन असेल किंवा काय असेल, तर तेव्हा खूप लोक स्ट्रेस घेत आहे. सो ओके, सो हे आय टीमध्ये खूप जास्त आहे. सो रिसेंटली हा इंडियामध्ये नाहीये, बट ऑस्ट्रेलियामध्ये हा लॉ आलेला आहे की राईट टू डिस्कनेक्ट. तुम्ही तुमच्या ऑफिस वेळेच्या नंतर तुम्ही डिस्कनेक्ट होऊ शकता ऑफिस टायमिंग नंतर. ओके, सो ह्यामुळे काय होईल, वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन होईल. बट काही जणांनी त्याला अपोज पण केला आहे. कारण तुम्हाला आता कसं आहे, हे डिपेंड आपण व्हॅरी करतं की कंपनी टू कंपनी, मॅनेजर टू मॅनेजर हे व्हॅरी करतं. तुम्हाला कोण फोर्स नाही करत आहे. मोस्ट ऑफ द इंडियामध्ये तर मला असं नाही वाटत की कोण तुम्हाला वर्कसाठी फोर्स करतंय, बट काही कंपन्या आहेत ओके की त्याला ते फोर्स करता विकेंडला वर्क करण्यासाठी किंवा काय. बट त्याचा एक अपोज का करताय लोक, कारण एक तर काय, प्रोडक्टिव्हिटीला तुमचा इम्पॅक्ट होईल. ओके, जेव्हा जेव्हा आपल्याला म्हणजे जास्त आपण हे करतो, ओके, वर्किंग करतो वगैरे, तेव्हा तेव्हा त्याचा प्रोडक्टिव्हिटीला इम्पॅक्ट होईल. सेकंडली, तुम्हाला कोण फोर्स नाही करत आहे की बाबा आपण कुठे होमटाऊनला असू, वर्क फ्रॉम होम करू असू, किंवा मेल्स वगैरे चेक करण्यासाठी आपण हे मेल्स वगैरे हे चेक करू शकतो. किंवा काही कॉल्स वगैरे जर आपल्याला काही घ्यायचे असतील, काही इम्पॉर्टंट काही असेल, ओके, रिलीज वगैरे असेल, तर त्या टायमाला आपण थोड्या वेळ ऑनलाईन येऊन आपण हे करू शकतो. सो हा जो लॉ आहे ह्याला दोन प्रकारे काही जण घेत आहे की वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन व्हायला पाहिजे, काही जण असं बोलतं की प्रोडक्टिव्हिटी पण हॅम्पर्ड होईल. सो ह्या दोन पॉईंट आहेत. सो इंडियामध्ये असा कुठला लॉ नाहीये. जस्ट रिसेंटली हा ऑस्ट्रेलियामध्ये आहे, बट त्याला काही जणांनी वेलकम पण केलं आहे, कारण वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन व्हायला पाहिजे. सेकंडली की त्याचा अपोज पण करताय लोक, ओके, कारण प्रोडक्टिव्हिटी हॅम्पर होणार आहेच. ओके, सो इम्पॅक्ट होणार आहे प्रोडक्टिव्हिटीवर. सो इंडियामध्ये असा काही लॉ नाहीये. सो बट इंडियामध्ये आय थिंक इंडियामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप जास्त आहे आणि जास्त फोर्स करत नाहीये कुणी. बट जर तुम्ही स्ट्रेस घेत असाल किंवा वर्क लोड घेत असाल, किती काही केलं तरी, मी खूप माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, किती काही केलं तरी तुम्हाला तेवढेच भेटणार आहे. सो वर्कचा काही लोड घेऊ नका, स्ट्रेस घेऊ नका कामाचा. वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन ठेवा. असा काही अजून इंडियामध्ये लॉ आला नाहीये. बट तुमचं काय मत आहे की तुम्हाला हा लॉ इंडियामध्ये पाहिजे का नाही, हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि काही तुमचे डाऊट्स असतील किंवा सजेशन असतील किंवा तुम्हाला ह्या लॉ बद्दल काही वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी त्याचा आन्सर करायचा प्रयत्न करेन. जेवढा माझा स्टडी आहे तेवढ्याचा मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. जर काही डाऊट्स नसतील तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.